शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र सूरज अवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आज तारीख आहे 7 मार्च 2025. तर आता बऱ्यापैकी आंबा बागेत सेटिंग होऊन झाले. जे काही गळ होणार आहे ती बऱ्यापैकी गळ झाली आणि आंबे बऱ्यापैकी सेट झालेत. मग काही ठिकाणी 70-80 ग्रॅम असेल, काही ठिकाणी 100, 150, 200 ग्रॅमपर्यंत साईज आहे. तर आता सध्याच्या जो प्रॉब्लेम आहे बऱ्याच ठिकाणी जो आंब्याच्या बागेमध्ये जो प्रॉब्लेम चालू आहे, तर आता याच बागेत जर बघायचं झालं या बागेची साईज जवळजवळ आता 200 प्लस गेली आहे. याच आंबे जर बघितलं आपण तर हा 200-250 ग्रॅम पर्यंत याची साईज आहे. बघायला तर ह्याला पावडर पण चढले आहे. काही आंबे 100चे आहे, काही 150, काही 125, काही 200 ग्रॅमचे आहेत. तर आता सध्या या अवस्थेत जो आपल्याला काळजी घ्यायची असते ती म्हणजे सर्वात महत्त्वाचं हे जर मी तुम्हाला फळ दाखवलं ज्याची आता जवळजवळ 250 ग्रॅमच्या आसपास साईज आहे, पण त्याला एका साईडनं पूर्ण सन बर्निंग झालं आहे. तुम्ही आता बघताय ऊन बरोबर आता जवळ 5 वाजलेत. 5 वाजता एक पूर्ण आता ऊन म्हणजे दुपारनंतर हे पूर्ण ऊन याच बाजूला आंब्याच्या पडते. त्यामुळे सन बर्निंगचा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही जर बघितलं तर हे असे एका साईडला जे फळ आहेत ती पिवळी पडायला चालू आहेत. त्यासाठी मग आपल्याला त्याचं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही बॅगिंग करा, इंग्लिश पेपर मारा किंवा वरून प्रोटेक्शन पेपर झाका. जे तुम्हाला पॉसिबल आहे, जे स्वस्तात आहे ते करा. इव्हन तुम्ही जर आपल्या ज्या खराब साड्या असतात जे आता आमच्या भागात चांगल्या भागात डाळिंब पिकात आम्ही आता ज्या प्रोटेक्शन पेपर झाकतो, पण त्याच्या अगोदर आम्ही ज्या साड्या आहे असतात जुन्या साड्यांना पूर्ण बागा अशा आम्ही झाकून घ्यायचो. तर ते जरी तुम्ही केलं तरी पण तुम्हाला हा जो प्रॉब्लेम होतोय तो कमी होऊ शकतो किंवा आपला हा प्रॉब्लेम आपण दूर करू शकतो. शिवाय हे झालं बॅगिंगचं किंवा सन बर्निंगचं. त्याच्यानंतर जो प्रॉब्लेम असतो की असे जे आंब्याचे मोकळे देठ असतात, आता उदाहरणार्थ हे जर झाड फळ बघायचं झालं ह्याला ज्या काड्या शिल्लक राहिलेत त्या काड्या अशा काढणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ ह्या 2 आंब्याचं बोलायचं झालं तर ही जी एकदम लहान दिसणारी काडी आहे, पण तिनं या फळाला घासून एवढा मोठा इम्पॅक्ट केलाय. मग आज 7 मार्च हा जवळजवळ 15-20 दिवसात आंबा ह्यातला काय काढायला येईल. रेट पण आपल्याला चांगला भेटेल लवकर आल्यामुळं. पण जर असं जर फळं डॅमेज झाली तर आपला आंबा लवकर येऊन पण आपल्याला म्हणावा असं दर मिळणार नाही. त्यासाठी या ज्या गोष्टी आहेत त्या अशा ज्या काड्या कट करणे असू द्या, वाळलेल्या फांद्या कट करणे असू द्या, किंवा जिथं फळ जास्त गर्दी आहे तिथे ह्या 2 फळाच्या मध्ये पार्टी आता हे 2 फळ आहेत एकमेकाला चिटकून या दोन्ही फळाला काळे स्पॉट पडलेत. हे स्पॉट आता जरी आपल्याला थोडे दिसत असतील पण ज्यावेळेस आंबा आपला पिकेल, ज्यावेळेस हार्वेस्टिंग येईल त्यावेळेस हे स्पॉट खूप मोठे दिसणार आहेत आणि त्यानंतर हा माल आपला एक्सपोर्टला जाणार नाही. त्यासाठी ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर आता सध्या या बागेतली आजच्या घडीची कंडिशन मी तुम्हाला दाखवतो. बऱ्यापैकी आणि या बागेचा पहिलाच बहार आहे चिकट सापळ्यांचा. त्यानंतर सोलारचे सापळे या बागेत कीड नियंत्रणासाठी वापरले होते आणि साईज जर आता बघितलं तर बऱ्यापैकी चांगली साईज आहे. पण हे जे आता सध्या तुम्हाला म्हटलं मी एका साईडनं पिवळं पडण्याचा प्रकार हा उन्हामुळे थोडासा बऱ्यापैकी होत आहे. त्यासाठी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्यवस्थापन केलं तर पहिल्या वर्षी पण तुम्हाला खूप चांगलं उत्पन्न आंब्या बागेत घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. फक्त त्यासाठी या बागेचं जर बोलायचं झालं तर रेस्ट पिरियडपासून खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. त्याचा रिझल्ट आज आपल्याला समोर दिसतोय. आता एखाद दुसरं झाड जर सोडलं तर बऱ्यापैकी अशी चांगली सेटिंग या बागेत आपल्याला बघायला मिळते. जवळजवळ 30-40 पासून 60-70 फळांपर्यंत एका झाडावर फळे सध्या अवेलेबल आहेत. तर असे जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपल्या शेतकरी मित्र सूरज अवताडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.